नमस्कार, मी अक्षय सुभाष सरदार, मूर्तिजापूरवरून. 30 एप्रिल 2020ला होत असलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. आणि या वक्तृत्व स्पर्धेमध्ये माझा असलेला विषय राष्ट्रसंतांच्या राष्ट्रवादी विचारांची आवश्यकता. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू F.N. पठाण यांनी मागणी केली की राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात आला पाहिजे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात आला पाहिजे. या मागणी मागे असलेले अनेक कारणापैकी एक कारण म्हणजे राष्ट्रसंतांचा राष्ट्रवादी विचार. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी या भारत देशातील तरुणांमध्ये खंजिरीच्या माध्यमातून राष्ट्रभक्ती पेरण्याचं काम केलं. 1930 आणि 1940चा जर कालखंड आपण अभ्यासला तर आपल्याला दिसेल की राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी 18 पगड जातीच्या लोकांना एकत्र आणून त्यांच्यामध्ये राष्ट्रभक्ती पेरण्याचं काम केलं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जर का तुम्हाला राष्ट्रवाद पाहायचा असेल तर तुम्ही आज सुद्धा फोटो पाहू शकता. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे काही फोटो हे सैनिकांच्या सोबत आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी राष्ट्राच्या हितासाठी जे जे सत्याग्रह झाले, समजा आष्टीचा सत्याग्रह, आष्टीच्या सत्याग्रहाचं नेतृत्व हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी केलं होतं आणि ते नेतृत्व होतं राष्ट्राच्या हितासाठी. 1942 मध्ये जे भूदान चळवळ झाली होती, विनोबा भावे यांच्या खांद्याला खांदा लावून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी काम केलं होतं. ते काम राष्ट्राच्या हितासाठी होतं. यामधून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा राष्ट्रवाद दिसून येतो. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची भेट गांधीजींच्या सोबत झाल्याच्या नंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी स्वराष्ट्र नावाचं तत्व आणखी प्रबळ केलं होतं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी देशाच्या हितासाठी आवश्यक असणारे समता, स्वातंत्र्यता आणि बंधुत्वता या तीनही मूल्याचं समर्थन केलं. या तीनही मूल्याची या मातीमध्ये रुजवणूक केली. 18 पगड जातीच्या लोकांना एकत्र आणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी या मातीमध्ये समता प्रस्थापित केली. आज त्या समतेची आम्हाला आवश्यकता आहे. आज त्या राष्ट्रवादी विचारांची आम्हाला आवश्यकता आहे. जर आम्ही म्हणायचं की या देशामध्ये आज सुद्धा समता आहे तर हिंदू बनारस विद्यापीठामध्ये झालेलं प्रकरण, हिंदू बनारस विद्यापीठामधले विद्यार्थी म्हणतात की संस्कृत शिकवणारा शिक्षक हा जातीनं मुस्लिम आहे म्हणून तो आम्हाला पाहिजे नाही. तर या देशामध्ये आज समता कुठं आहे? राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी जे पेरली होती समता, ती समता आज आम्हाला कुठं दिसते? म्हणून राष्ट्रसंतांच्या राष्ट्रवादी विचारांची आज आवश्यकता आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी या देशातील तरुणांच्या हातामध्ये स्वातंत्र्याच्या मशाली दिल्या. आज त्या राष्ट्रवादी विचारांची आम्हाला आवश्यकता आहे. उगाच आम्ही म्हणायचं का की या देशामध्ये प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे? बोलण्याचे अधिकार सुद्धा आमचे हिरावून घेतले जात आहे. हो, पत्रकारांचं सुद्धा हेच मत आहे की आज आमचे बोलण्याचे अधिकार हिरावून घेतले जात आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी इथल्या तरुणांमध्ये स्वातंत्र्याच्या मशाली पेटवल्या होत्या. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी बंधुत्वतेचं सुद्धा समर्थन केलं. 18 पगड जातीचे लोक या ठिकाणी बंधुत्वतेने नांदले पाहिजे यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी खंजिरीच्या माध्यमातून प्रबोधन केलं होतं. आज त्या राष्ट्रवादी विचारांची आम्हाला आवश्यकता आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी या मातीमध्ये बंधुत्वता हे तत्व पेरलं. पण आज जर आम्ही म्हणायचं की या देशामध्ये बंधुत्वता आहे तर सर्वात मोठा प्रश्न शाहीनबाग मध्ये दंगल घडली, त्यामध्ये 40-42 लोक मारले गेले. माणूस आज माणसाची कत्तल करत आहे तर आम्ही कसं म्हणायचं की या देशामध्ये बंधुत्वता जिवंत आहे? राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या या राष्ट्रवादी विचारांची आज या देशाला आवश्यकता आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी देशाच्या हितासाठी हे तत्वे या मातीमध्ये पेरली होती. पण ते तत्वे आज आम्हाला दिसत नाहीत. म्हणून आम्हाला मान्य करावंच लागेल की राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या राष्ट्रवादी विचारांची आज आम्हाला आवश्यकता आहे.